नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण बनले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनल्या आहेत. यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्या 1988च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत. त्यांनी 2016 ते 2018 पर्यंत पुण्याच्या पोलीस आयुक्त, 2018 मध्ये राज्य गुप्तचर विभागाचे आयुक्त व 2021 मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून कार्य केलेलं आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार 2024 मध्ये बेस्ट मोशन पिक्चर ड्रामा श्रेणीतील पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला? तर आता या 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा ओपनहायमर या चित्रपटाने पटकावला आहे. मित्रांनो, हा जो ओपनहायमर चित्रपट आहे, हा चित्रपट जुलियस रॉबर्ट ओपनहायमर यांच्यावर आधारित आहे. बरं, आता हे जुलियस रॉबर्ट ओपनहायमर कोण होते? तर यांना अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखलं जातं. या चित्रपटाला एकूण 5 पुरस्कार मिळालेले आहेत. त्यापैकी एक सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार, दुसरा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा पुरस्कार आणि याचे दिग्दर्शक कोण आहेत? तर क्रिस्तोफर नोलन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार सुद्धा या चित्रपटाने पटकावला आहे. यामधील ओपनहायमर यांच्या अभिनयासाठी किलियन मर्फी यांना सन्मानित करण्यात आलं आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता रॉबर्ट डॉनी ज्युनियर, तर मोशन पिक्चर ओरिजिनल स्कोअर अवॉर्ड हा लुडविग गोरान्सन यांना मिळालेला आहे. हे एकूण 5 पुरस्कार या चित्रपटाने मिळवले आहेत. मित्रांनो, हे जे पुरस्कार आहेत हे 1944 पासून आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि टेलिव्हिजन या दोन्ही क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिले जातात व हा पुरस्कार हॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशन द्वारे प्रस्तुत केला जातो. 80व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये नाटू नाटू या गाण्याला सुद्धा सन्मानित करण्यात आलं होतं व गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळवणारे हे आशियातील पहिलंच गाणं ठरलं होतं. 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये जे इतर पुरस्कार देण्यात आले आहेत ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. सर्वोत्कृष्ट महिला अभिनेत्रीचा पुरस्कार किलर्स ऑफ द फ्लॉवर मून या चित्रपटातील अभिनयासाठी लिली ग्लॅडस्टोन यांना देण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री एलिझाबेथ डेबिकी, मोशन पिक्चरमधील सर्वोत्कृष्ट महिला सहाय्यक अभिनेत्री या पुरस्काराने द वाईन जायरेंडोफ यांना सन्मानित करण्यात आला आहे. टेलिव्हिजनमधील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता मॅथ्यू मॅकफेडियन, स्टँडअप कॉमेडीमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी रिकी गेरवाईस, बिगर इंग्रजी भाषा सर्वोत्कृष्ट चित्रपट एनाटॉमी ऑफ द फॉल, मोशन पिक्चरमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री एम्मा स्टोन, सिनेमॅटिक आणि बॉक्स ऑफिस अचिव्हमेंट अवॉर्ड बार्बी, टेलिव्हिजन मालिका व नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सारा स्नूक, सर्वोत्कृष्ट नाटक मालिका सक्सेशन, दूरचित्रवाणी मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता टायरन कल्किन, सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन चित्रपट द बॉय अँड हेरॉन, कॉमेडीमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून एम्मा स्टोन यांना सन्मानित करण्यात आला आहे. आणि मित्रांनो, यामध्ये हे सुद्धा लक्षात ठेवा, हा जो बिगर इंग्रजी भाषा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार अॅनाटॉमी ऑफ द फॉल चित्रपटाला मिळालेला आहे. हा जो चित्रपट आहे हा फ्रान्स भाषेतील चित्रपट आहे. ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. नुकत्याच पार पडलेल्या 12व्या सार्वत्रिक निवडणुकात बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या कोणत्या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत? तर आता या ज्या शेख हसीना आहेत या गोपालगंज या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. बरं, आता इथे ऑप्शनमध्ये पाहिलं तर गोपालगंज 1, गोपालगंज 2, गोपालगंज 3 असे ऑप्शन दिसतात. त्यासाठी मित्रांनो कधीही माहिती पूर्णपणे वाचायची. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण फक्त गोपालगंज एवढंच लक्षात ठेवतो. तर गोपालगंज 1 आहे की 2 आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं. आता या ज्या शेख हसीना आहेत या गोपालगंज 3 मधून निवडून आल्या आहेत व त्या या मतदारसंघातून 1986 पासून तब्बल 8व्यांदा निवडून आलेल्या आहेत. मित्रांनो, शेख हसीना यांना 2 लाखापेक्षा जास्त मते मिळाली आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार निजामुद्दीन लष्कर यांना फक्त 469च मते मिळाली आहेत. बरं, शेख हसीना या कोणत्या पक्षाचे नेते आहेत? तर त्या बांगलादेश आवामी लीग या पक्षाचे नेते आहेत व त्यांच्या पक्षाला एकूण 300 जागांपैकी 200 पेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत. व आता हे तर निश्चितच झालं आहे की शेख हसीना या 5व्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान बनतील. 2009 पासून त्या आता सलग 4थ्यांदा पंतप्रधान बनतील, तर एकूण त्या 5व्यांदा पंतप्रधान बनणार आहेत. त्यांनी याआधी 1996 ते 2001 या काळात सुद्धा पंतप्रधान पद भूषवलेलं आहे. शेख हसीना यांच्याविषयी हे लक्षात ठेवा, जगामध्ये सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणाऱ्या त्या पहिल्याच महिला ठरल्या आहेत. बांगलादेशविषयी सांगायचं झालं तर बांगलादेश हा भारताचा शेजारी देश आहे.
बांगलादेश सोबतच भारताची सर्वाधिक म्हणजेच एकूण सीमेपैकी 27% सीमा संलग्न आहे आणि किलोमीटरमध्ये सांगायचं झालं तर भारताची बांगलादेशची एकूण 4096 किलोमीटर सीमा संलग्न आहे. भारतातील कोणकोणती राज्य बांगलादेशची सीमा संलग्न करतात? तर यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम ही 5 राज्य बांगलादेशची सीमा संलग्न करतात. बांगलादेशची राजधानी काय आहे? तर ढाका ही बांगलादेशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 3. मित्रांनो, 2009 पासून 2 श्रेणीमध्ये राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार देण्यात येत आहेत व यापैकीच आता 2023चा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या श्रेणीतील पुरस्कार कोणत्या कंपनीला जाहीर झाला आहे? तर आता हा जो पुरस्कार आहे हा ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीला जाहीर झाला आहे. तर यामध्ये जो दुसरा पुरस्कार आहे तो कोणाला देण्यात आला आहे? तर बँगलोरमधील जेम डीम युनिव्हर्सिटीला हा पुरस्कार उद्योन्मुख तरुण प्रतिभा ओळखण्यासाठी आणि त्यांच्या विकासात योगदान दिल्याबद्दल देण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 4. पहिल्या अंतर्देशीय जलमार्ग विकास परिषदेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? तर आता ही जी पहिली अंतर्देशीय जलमार्ग विकास परिषद आहे याचं आयोजन कोलकाता या शहरामध्ये करण्यात येत आहे. कोलकातामध्ये या परिषदेचं आयोजन 8 जानेवारी रोजी करण्यात आलं होतं व या परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर सर्वानंद सोनोवाल यांनी या परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं होतं. या परिषदेमध्ये सर्वानंद सोनोवाल यांनी ग्रीन बोट्स अंतर्देशीय जहाजांच्या ग्रीन ट्रान्झिटसाठी मार्गदर्शक तत्वे व रिव्हर क्रूज टुरिझम रोडमॅप 2027 या महत्त्वाच्या उपक्रमांचं देखील अनावरण केलं आहे. प्रश्न क्रमांक 5. कोणते राज्य हे मॅपल्स या नेव्हिगेशन ॲपवर अपघात प्रवण स्थळ मॅप करणारे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे? तर आता या मॅपल्स ॲपवर अपघात प्रवण स्थळ ब्लॅक स्पॉट करणारे पंजाब हे देशातील पहिलंच राज्य ठरलेलं आहे आणि ही कामगिरी पंजाब पोलिसांनी मॅप माय इंडिया या कंपनीच्या सहकार्याने केली आहे. पंजाबमधील एकूण 784 क्षेत्र यामध्ये ब्लॅक स्पॉट करण्यात आले आहेत व त्याचा फायदा काय होईल? तर अशा स्पॉटपासून 100 मीटर अंतरावर असतानाच प्रवाशांना एक व्हॉइस मेसेज देऊन सतर्क करण्यात येईल. त्यामुळे होणारे अपघात सुद्धा टळतील. प्रश्न क्रमांक 6. अलीकडेच भारताने कोणत्या देशासोबतची सीमा ओलांडण्याची परवानगी देणारी मुक्त संचार व्यवस्था म्हणजेच फ्री मुव्हमेंट रेजिम समाप्त करण्याची घोषणा केली आहे? तर आता भारताने म्यानमार या देशासोबतचा मुक्त संचार व्यवस्था हा करार समाप्त करण्याची घोषणा केली आहे. भारताने 2018 मध्ये म्यानमारसोबत FMR म्हणजेच फ्री मुव्हमेंट रेजिम ॲग्रीमेंट केलं होतं. त्यानुसार हे FMR भारत म्यानमारवरील 1643 किलोमीटर लांबीच्या सीमेवर लागू होतं व या अंतर्गत सीमा पार करून दुसऱ्या देशात जाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती व तो व्यक्ती तिथे सीमा पार करून 2 आठवड्यापर्यंत त्या देशात सुद्धा राहू शकत होता. पण आता म्यानमारमधील तस्कर सुद्धा याचा उपयोग करत आहेत. त्यासाठी आता भारताने हे फ्री मुव्हमेंट रेजिम ॲग्रीमेंट रद्द करण्याची घोषणा केली आहे. मित्रांनो, आता हे लक्षात ठेवा, म्यानमार या देशासोबत भारतामधील 4 राज्यांच्या सीमा संलग्न आहेत व ती राज्य कोणती? तर यामध्ये अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम या 4 राज्यांच्या सीमा म्यानमार या देशाशी संलग्न आहेत. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या देशाने हिमबिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणजेच नॅशनल सिम्बॉल म्हणून घोषित केले? तर आता हिमबिबट्याला किर्गिस्तान या देशाने नॅशनल सिम्बॉल म्हणून घोषित केलेला आहे. मित्रांनो, हा जो हिमबिबट्या आहे हा पर्वतावरील भूत म्हणून सुद्धा ओळखला जातो व सध्या हा आशियातील 12 देशांच्या पर्वतीय प्रदेशामध्ये राहतो. त्या देशांची नावे नोट करून घ्या. यामध्ये अफगाणिस्तान, भूतान, चीन, भारत, कझाकिस्तान, किर्गिस्तान, मंगोलिया, नेपाळ, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या 12 देशांमध्ये याचा आढळ आहे व भारतामधील जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या प्रदेशामध्ये हा हिमबिबट्या आढळतो. पर हिमबिबट्याचं वैज्ञानिक नाव काय आहे? तर पॅन्थेरा उन्सिया असं हिमबिबट्याचं वैज्ञानिक नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नुकतंच आता वाय भारत मॅटर्स हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये या पुस्तकावर एक प्रश्न तुम्हाला निश्चित पाहण्यास मिळेल. कारण हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक हे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे आहेत. एस जयशंकर यांनी वाय भारत मॅटर्स हे पुस्तक लिहिलं आहे. प्रश्न क्रमांक 9. कोणत्या राज्यात 10व्या शतकातील कंदप काळातील एक शिलालेख सापडला आहे? तर आता 10व्या शतकातील कंदप काळातील हा शिलालेख गोवा राज्यामध्ये सापडला आहे. गोव्यामध्ये कोठे? तर दक्षिण गोव्यातील काकोडा येथील महादेव मंदिरात हा 10व्या शतकातील शिलालेख सापडला आहे. हा जो शिलालेख आहे हा कन्नड आणि संस्कृत भाषेमध्ये असून
या शिलालेखावरील परिषदेची सुरुवात स्वस्ति श्री या वाक्याने झाली आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात द्विपक्षीय हज करार झाला. तर आता या करारानुसार हज यात्रेसाठी भारतातून किती यात्रेकरूंचा कोटा निश्चित करण्यात आला आहे? तर आता भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात झालेल्या या करारानुसार भारतासाठी हज यात्रेसाठी एकूण 1,75,025 यात्रेकरूंचा कोटा निश्चित झाला आहे. मित्रांनो, हा जो करार आहे या करारावर भारतातर्फे कोणी साईन केली आहे? तर केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती जुबेन इराणी व परराष्ट्र आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी या द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी केली आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनल्या आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.